शेवटच्या 16 फिडिंगपर्यंत एक नंबर असणारे बॅच ही आज शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्णपणे खराब झालेली आहे। काय तर बॅचेसमध्ये ग्रासरी रोगाचा प्रादुर्भाव हा शेवटच्या 2 ते 3 फिडिंगमध्ये बॅचेसमध्ये आला व पूर्णपणे बॅच ही आपली बसलेली आहे। तुम्हाला पाठीमागे दिसत आहे अशा पद्धतीने आज चंद्रिका टाकून आपले 2 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आळ्यांनी कोश हे बऱ्यापैकी बनवलेले आहेत, परंतु जे आळ्यांची संख्या होती ती खूपच कमी प्रमाणात आहे। तुम्हाला आता व्हिडिओजमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने चंद्रिकेवरती 200-300 कोश एका चंद्रिकेवरती आहेत, परंतु जे शेवटचे 2 दिवस होते त्यापूर्वी आळी ही आपली खूप छान होती, सर्वात ॲक्टिव्ह होती। तुम्ही स्टेटसमध्ये वगैरे पाहिलं असेल। यामध्ये झालं काय, शेवटच्या सरासरी 10-12 फिडिंगमध्ये वातावरणामध्ये गरमी आली आणि पूर्ण गार थंडीमधली बॅच ही पूर्ण 2 ते 3-4 फिडिंग गरमीमध्ये गेल्या व त्यामुळे पूर्णपणे आळी डिस्टर्ब झाली व याचा परिणाम शेवटी आळ्यांना ग्रासरी या रोगाची लागण झाली। तर अशा पद्धतीने कधी काय होतं, बॅच शेवटच्या टप्प्यात येते व आळ्यांना रोगराई होते, यामुळे पूर्णपणे बॅचेसचं नुकसान होतं। आता सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आहे, परंतु आता यावरती सोल्युशन ज्याच्या सीडचं स्थानिक वातावरणावरती ठरतं। सध्या आपल्याकडे अशा पद्धतीने आळ्यांनी कोश बनवलेले आहेत। सरासरी शुक्रवारपर्यंत हे कोश पूर्ण होतील, त्यानंतर आपण शनिवारी हे कोश आपण विक्री करणार आहोत। तर अशा पद्धतीने आता ही आळी सुजलेली आहे, म्हणजे पूर्णपणे मोठी झालेली आहे। तर अशी आळी कोश बनवत नाही, हिला फ्लेचरीसारखी लागण झालेली आहे व ही जी आळी आहे तर अशी आळी शेवटच्या टप्प्यामध्ये होते व आळींची रोगराई एक तर समजत नाही आणि समजली तर वेळ निघून गेलेली असते। अशा पद्धतीचं ह्या आळ्यांचं गणित आहे।